नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण लॉगॅरिथमिक टेबल पार्ट 1 पार्ट 2 हे आपण दोन्ही शिकले आहेत. त्यामध्ये लॉग, अँटीलॉग, नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन, नॅचरल टॅन्जेंट, नंतर रेसिप्रोकल, स्क्वेअर रूट या सर्व गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. या लॉग टेबलमध्ये आपला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यामुळे आपल्याला न्यूमेरिकल सोडवता येतील. तुमचं आता सध्या 10वी मधून तुम्ही 11वी मध्ये आलेला आहात आणि 11वी मध्ये आल्यानंतर तुम्हाला फिजिक्स हा विषय आतापर्यंत कॉम्बिनेशन होतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, पण 11वी आल्यानंतर मात्र फिजिक्स हा विषय सेपरेट आहे, केमिस्ट्री सेपरेट आहे, बायो सेपरेट आहे, मॅथ सेपरेट आहे. आज आपण फिजिक्स विषयी बऱ्याच गोष्टी सांगणार आहोत. फिजिक्स हा एवढा सोपा विषय आहे, फक्त दररोज जेवढं सांगितलेलं आहे किंवा जेवढं होमवर्क दिलेलं आहे तेवढं जर केलात आणि हेच आपण सातत्य 12वी संपेपर्यंत जर ठेवलात तर तुम्हाला फिजिक्स हा विषय अवघड जाणार नाही. दररोजच्या दररोज तुम्ही जर सांगितलेले न्यूमेरिकल्स असेल, थेरॉटिकल काही कन्सेप्ट असतील त्या दररोजच्या दररोज पाहिल्या पाहिजेत. जो विद्यार्थी दररोज पाहतो त्याला फिजिक्स अवघड जात नाहीये, फिजिक्स सोपं जाईल त्याला. आणि त्याला एकदा फिजिक्स सोपं जाते असं समजलं की बाकीचे विषय त्याला फार सोपे वाटतात. त्यासाठी आपण आज फिजिक्स या विषयाकडे वळू. फिजिक्समध्ये ज्यांची बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना फिजिक्स सोपं जातं. तर बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय? साध्या साध्या गोष्टी असतात फिजिक्समध्ये. आपण साधं उदाहरण घेतलं, मीटर स्केल घेतलेला आहे. त्या मीटर स्केलमध्ये किती सेंटीमीटर आहेत, एका सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर आहेत, एका मिलीमीटर मध्ये किती आहेत, ह्या गोष्टी ज्याला समजतात त्याला फिजिक्स अवघड जात नाहीये. बारकावे बघितले पाहिजेत. मोजमाप असेल, वस्तुमान एखादं किलोग्रॅम असेल, त्या किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात ते लहान लहान गोष्टी आपल्या लक्षात असं आलं पाहिजे. आणि ज्याला हे लक्षात येतं त्याला फिजिक्स सोपं जातं. आज आपण 11वीच्या फिजिक्सकडे वळू. 11वीच्या फिजिक्समध्ये एकूण 14 चॅप्टर्स आहेत. या चॅप्टरमध्ये पहिला टॉपिक जे आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. आता युनिट्स अँड मेजरमेंट हे आपल्याला पाहायचं आहे. ते पाहण्याच्या अगोदर फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स कशाला म्हणायचं हे आपल्याला पाहायचं आहे. फिजिक्स इज द स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी, which deals with the nature and natural phenomena. Natural phenomena such as properties of matter आहे, heat आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे, मॅग्नेटिझम आहे, ॲटॉमिक फिजिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे. सो these are the natural phenomena. In our daily life, we have to need the measurement. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मेजरमेंटची गरज भासते. एखाद्या वस्तूचं मोजमाप घ्यायचं असेल, त्याची लेंथ आपल्याला माहिती करून घ्यायची असेल, हाईट असेल किंवा त्याचं वस्तुमान असेल किंवा एखाद्या वस्तूची आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे असेल तर आपल्याला मेजरमेंटची आवश्यकता आहे. तर मेजरमेंट ची आपल्याला गरज का भासली
पूर्वीच्या काळी मेजरमेंट हे वेगवेगळ्या पद्धतीने व्हायचं. त्याचा उपयोग वेगवेगळ्या साधनांनी करायचा. परंतु सध्या या युगामध्ये आपण मेजरमेंटला काही स्टँडर्ड युनिट आपण काढलेले आहेत. त्या स्टँडर्डचा यूज करून आपण मोजमाप सध्या करत आहोत. तर या चॅप्टरमध्ये फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, भौतिक राशी म्हणजे काय, भौतिक राशी म्हणजे काय, फिजिकल म्हणजे भौतिक आणि क्वांटिटीज म्हणजे राशी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी आपण म्हणतो. तर फिजिकल क्वांटिटी आर ऑफ टू टाइप्स आहेत. एक आहे फंडामेंटल क्वांटिटीज, त्याला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो आपण, आणि दुसरी आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा भौतिक राशी की ज्या दुसऱ्यावर डिपेंड नाहीये, त्याला आपण फंडामेंटल म्हणतो. दोज फिजिकल क्वांटिटी which does not depend upon any other physical quantity are called as fundamental quantity. आपण त्याला म्हणतो fundamental quantity. Those physical quantities which does not depend upon any other physical quantity किंवा quantities म्हणा, quantity are called as fundamental quantities. Fundamental quantity. Fundamental quantities म्हणजे काय? Those physical quantity which does not depends upon any other physical quantities are called as fundamental quantities. अशा भौतिक राशी की ज्या दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत, त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आपण अशा कोणत्या राशी आहेत या ठिकाणी? फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक करंट बघा या ठिकाणी. पुन्हा आणखीन एक आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, एक्सेट्रा. So these are the example of fundamental quantities: length, mass, time, temperature, luminous intensity, electric current, amount of substance. These are the fundamental quantities. तर दुसरी क्वांटिटी कोणती आहे? ती आहे डिराइव्हड क्वांटिटीज. आता डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे काय? डिराइव्हड क्वांटिटी कशाला म्हणतो आपण? दोज फिजिकल क्वांटिटीज
those physical quantity which depends on one or more fundamental quantities. One or more fundamental quantities are called as derived quantities. म्हणजे काय? अशा भौतिक राशी की ज्या दुसऱ्यावर डिपेंड आहेत त्याला म्हणतो आपण, एक किंवा एक पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतो आपण डिराइव्ड क्वांटिटी. Those physical quantity which depends on one or more fundamental quantities are called as derived quantities. For example, area आहे, वॉल्यूम आहे, वर्क आहे, पॉवर आहे, वेलोसिटी आहे, नंतर एक्सेलरेशन, डेन्सिटी आहे, मोमेंटम आहे, एरिया आहे, वॉल्यूम आहे, वर्क आहे, पॉवर आहे, वेलोसिटी, एक्सेलरेशन, डेन्सिटी, मोमेंटम, टॉर्क आहे, एनर्जी आहे. सो these are the derived quantities. बघा लक्षात घ्या, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? अशा भौतिक राशी ज्या दुसऱ्यावर डिपेंड नाहीये, डज नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटीज. आणि अशा भौतिक राशी किंवा दुसऱ्यावर डिपेंड्स आहेत. आता इथे एरिया आहे, एरिया लेंथ इंटू ब्रेथ आहे, वॉल्यूम आहे, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आहे, वर्क आहे, पॉवर आहे, वर्क बाय टाइम आहे, पॉवर, वेलोसिटी आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, एक्सेलरेशन आहे, डेन्सिटी आहे, मोमेंटम आहे, एनर्जी आहे. या क्वांटिटी दुसऱ्यावर डिपेंड आहे, त्याला म्हणतो आपण डिराइव्ड क्वांटिटीज. सो दिस इज द फंडामेंटल क्वांटिटी, दिस इज द डिराइव्ड क्वांटिटीज. नेक्स्ट आपण पाहतोय तर युनिट म्हणजे काय? युनिट कशाला म्हणतो आपण? युनिट मीन्स द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. काय युनिट म्हणता? युनिट म्हणजे द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज युनिट. द रेफरन्स स्टँडर्ड used for the measurement of physical quantity are called as unit. काय सांगितलं? युनिट म्हणजे काय? द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड एज युनिट. आता रेफरन्स स्टँडर्ड काय आहे? रेफरन्स स्टँडर्ड कशाला म्हणायचं आपण? फॉर एक्झाम्पल, आपण एखादी वस्तू घेतली आहे आणि त्या वस्तूचं मास आहे 10 किलोग्रॅम. किती आहे मास? 10 किलोग्रॅम आहे. आता 10 किलोग्रॅम म्हणजे काय? हा 10 हा नंबर आहे आणि हे युनिट आहे. मग ह्याचा रेफरन्स स्टँडर्ड काय असेल? या संख्येचा रेफरन्स स्टँडर्ड जो आहे, ही जी वस्तू आहे हे 10 टाइम्स
ग्रेटर आहे कुणापेक्षा 1 किलोग्रॅम पेक्षा 10 पट आहे, या वस्तूपेक्षा 10 पट आहे वस्तू. म्हणजे काय झालं 10 टाइम्स म्हणजेच काय ठिकाणी याचा रेफरन्स स्टँडर्ड काय झाला, हा झाला 1 किलोग्रॅम. रेफरन्स स्टँडर्ड हा 1 किलोग्रॅम झाला, मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 10 टाइम्स झालं, म्हणजे हा झाला 10 किलोग्रॅम. and that is the reference standard means these values. So the reference standard used for the measurement of physical quantity are called as unit, and such unit is measured in kilogram, and the kilogram is a unit of mass. Kilogram कशाचं unit आहे, mass चं unit आहे. So these are the unit आपण त्याला म्हणतो. दुसरं आपण पाहतो, what are the requirement of good units? What are the requirement of good units? तर रिक्वायरमेंट काय असेल, आपण असं पाहिलं या ठिकाणी त्याची रिक्वायरमेंट काय असते या ठिकाणी. द युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. पहिले काय रिक्वायरमेंट काय इथे लिहा वाटल्यास, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट्स. काय पहिलं, द युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध करता येईल, रिप्रोड्यूस करता येईल. नंबर 2, द युनिट शुड बी युनिव्हर्सली accepted. म्हणजे काय, ते युनिट जे आहे ते सर्वांनी मान्य केलेलं असेल. द युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. तिसरं रिक्वायरमेंट असेल, द युनिट शुड बी वेल डिफाइंड. द युनिट शुड बी वेल डिफाइंड असेल. आणि चौथा आहे, द युनिट शुड बी इनव्हॅरिएबल. म्हणजे काय, इनव्हॅरिएबल म्हणजे काय, इनव्हॅरिएबल मीन्स इट डज नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस. वेळेनुसार किंवा ठिकाणानुसार ते बदलत नाही, त्याला म्हणतो आपण द युनिट शुड बी इनव्हॅरिएबल. So this is the requirement of good units. पहिली रिक्वायरमेंट काय असेल, द युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल आहे. आपल्याला फक्त 4 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, इझिली रिप्रोड्युसिबल, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, वेल डिफाइंड आणि इनव्हॅरिएबल. द युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल, द युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, द युनिट शुड बी वेल डिफाइंड, and the unit should be invariables. So these are the requirement of good units. आपण युनिटची पण डेफिनेशन पाहिली. द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड एज युनिट. किलोग्रॅम इज अ युनिट ऑफ मास असेल, मीटर इज अ युनिट ऑफ लेंथ असेल, सेकंड इज अ युनिट ऑफ टाइम असेल. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट्स? So requirement of good unit, see, number 8, the unit should be easily reproducible. Number 2, the unit should be universally accepted. Number 3, the unit should be well defined. And number 4 है, the unit should be invariable. Invariable means it does not change with time and place. So these are the requirement of good units. System of units. सिस्टीम ऑफ युनिट्स. तर सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, आपण फंडामेंटल युनिट पाहिलेलं आहे,
unit of fundamental quantities are called as fundamental unit. The unit of derived quantities are called as derived unit म्हणतो आपण त्याला. आता सिस्टम ऑफ युनिट मध्ये काय असेल? सिस्टम ऑफ युनिट्स आर डिवाइडेड इंटू 4 पार्ट्स. पहिला आहे एमकेएस सिस्टीम. एमकेएस सिस्टीम. आता एमकेएस सिस्टीम म्हणजे काय? एमकेएस सिस्टीम मध्ये एम स्टँड फॉर मीटर, के स्टँड फॉर किलोग्रॅम आणि एस स्टँड फॉर सेकंड. सो इन दिस केस हे आहे लेंथ इज मेजर्ड इन मीटर, mass is measured in kilogram and time is measured in second. So MKS means meter, kilogram and second. Meter, kilogram and seconds. So such system is the MKS system of the round. Second पाहिलं, this system are in a matrix system आपण त्याला म्हणतो. दुसरी आहे सीजीएस सिस्टीम. म्हणजे काय? सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम म्हणजे काय? तर सीजीएस सिस्टीम म्हणजे काय? सी स्टँड फॉर सेंटीमीटर, जी स्टँड फॉर ग्रॅम आणि एस स्टँड फॉर सेकंड. मीन्स सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. सो इज द सेकंड सिस्टीम ऑफ युनिट आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये सेंटीमीटर आहे, ग्रॅम आहे आणि सेकंद आहे. सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद इन सीजीएस सिस्टीम. इट इज ऑल्सो मॅट्रिक्स सिस्टीम. तिसरा जे आहे किंवा तिसरी सिस्टीम जी आहे ती आहे एफपीएस सिस्टीम. एफपीएस सिस्टीम. आता एफपीएस सिस्टीम काय आहे? सीजीएस मध्ये आपण पाहिलं लेंथ सेंटीमीटर मध्ये, मास ग्रॅम मध्ये, टाइम हा सेकंड मध्ये आहे. एफपीएस मध्ये एफ स्टँड फॉर फूट म्हणतो आपण त्याला. फूट. पी म्हणजे पी स्टँड फॉर पाऊंड आहे. पी स्टँड फॉर पाऊंड मध्ये आणि एस स्टँड फॉर सेकंड मध्ये. म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंड इज द एफपीएस सिस्टीम ऑफ द राउंड. बट इट इज नॉट अ मेट्रिक सिस्टीम. So FPS system, foot, pound and second. Length is measured in foot, mass is measured in pound and time is measured in second. So is the FPS system of movement. आणि चौथी सिस्टीम जी आहे ती आहे SI सिस्टीम्स. SI सिस्टीम. आता SI सिस्टीम काय आहे? त्याला आपण एसआय सिस्टीमला आपण इंटरनॅशनल सिस्टीम पण म्हणतो आपण. कारण या सिस्टीमला प्रत्येक देशामध्ये वेगळ्या सिस्टीमनं मोजमापायचं. कोणी एमके सिस्टीम वापरत, कोणी सीजीएस सिस्टीम, कोणी एफपीएस सिस्टीम वापरत होतं. आणि एक जागतिक कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी हा एक निर्णय घेण्यात आला आणि त्यावेळेसपासून आपण एसआय सिस्टीम या सर्व जगामध्ये आपण एसआय सिस्टीमचा वापर करतो. सो एसआय सिस्टीम आर यूज्ड इन द देन ही आहे एसआय सिस्टीम आहे. एसआय सिस्टीम पूर्ण देशामध्ये वापरली जाते म्हणून त्याला नाव आहे इंटरनॅशनल सिस्टीम आपण त्याला म्हणतो. दिस सिस्टीम दे आर जनरली यूज्ड. सो दीज आर द सिस्टीम ऑफ युनिट्स. पहिली आहे एमके सिस्टीम, मीटर, किलोग्राम, सेकंद. दुसरी आहे सीजीएस सिस्टीम,
सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. तिसरी आहे FPS सिस्टीम, फूट पाऊंड अँड सेकंद. आणि चौथी आहे SI सिस्टीम, त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम म्हणतो आपण. आणि ही सिस्टीम जी आहे, SI सिस्टीम जी आहे, सर्व देशामध्ये ही सिस्टीम वापरली जाते. सो दीज आर द सिस्टीम ऑफ युनिट. फंडामेंटल क्वांटिटी and their symbol, and units. So fundamental quantities, their symbol and units. असं म्हणू आपण fundamental quantities, their symbol and units. आपण एक चार्ट तयार करू आता. हा आहे सिरियल नंबर, हे आहे फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटी, सिम्बॉल आणि याचा युनिट. या चार कॉलम मध्ये फंडामेंटल क्वांटिटीज, दिअर सिम्बॉल आणि युनिट आपण जर म्हणतो. सिरियल नंबर 1. आता फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा भौतिक राशी की ज्या दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत, त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. अशा कोणत्या भौतिक राशी आहेत किंवा फंडामेंटल क्वांटिटीज आहेत? पहिली क्वांटिटी आहे लेंथ. पहिली क्वांटिटी आहे लेंथ आहे, मीटर आहे. सिम्बॉल काय असेल? स्मॉल एम. सिम्बॉल स्मॉल. दुसरा आहे मास. युनिट किलोग्रॅम. सिम्बॉल केजी. तिसरी क्वांटिटी आहे टाइम. टाइमचे युनिट आहे सेकंद. सिम्बॉल यस. आहे. चौथी क्वांटिटी आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन. सिम्बॉल के. पाचवी क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. हे आहे एम्पियर. सिम्बॉल आहे कॅपिटल ई. नेक्स्ट क्वांटिटी लेंथ झाली, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी. सो युनिट आहे कॅन्डेला. तर आपण सिम्बॉल आहे सीडी. आणि 7th क्वांटिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स. युनिट आहे मोल आणि सिम्बॉल आहे MOA. So these are the fundamental quantities, their symbols and units. पहिली क्वांटिटी आहे लेंथ आहे, त्याचं युनिट मीटर आहे, सिम्बॉल M आहे. दुसरी फंडामेंटल क्वांटिटी मास आहे,
त्याचं युनिट किलोग्रॅम आहे, त्याला आपण केजी म्हणतो. तिसरी क्वांटिटी टाइम आहे, त्याला आपण सेकंद, सिम्बॉल एस. टेम्परेचर इज मेजर्ड इन केल्विन, सिम्बॉल के. इलेक्ट्रिक करंट आहे, मेजर्ड इन एम्पियर, सिम्बॉल कैपिटल ए. ल्युमिनस इंटेंसिटी कॅन्डेला, CD. आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल आहे, MOL. सो दीज आर द बेसिक युनिट आपण त्याला म्हणतो. बेसिक क्वांटिटी किंवा बेसिक युनिट म्हणतो आपण. ह्या क्वांटिटी झाल्या आणि त्याचं युनिट झाल्या. फंडामेंटल क्वांटिटीज, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द बेसिक क्वांटिटीज और बेसिक युनिट आपण त्याला म्हणतो. कारण प्रत्येक क्वांटिटीचं युनिट तुम्हाला दिलेलं आहे, त्याचं सिम्बॉल दिलेला आहे आणि सोपं आहे. लेंथ मीटरमध्ये, सिम्बॉल एम मध्ये, मास आहे किलोग्रॅम मध्ये, सिम्बॉल केजी आहे, टाइम आहे मेजर्ड इन सेकंद आहे, सिम्बॉल एस आहे, नंतर टेम्परेचर आहे केल्विन मध्ये, सिम्बॉल के आहे, इलेक्ट्रिक करंट आहे एम्पियर मध्ये, सिम्बॉल ए आहे, नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी आहे कॅन्डेला, त्याला आपण CD म्हणतो आपण. आणि लास्ट क्वांटिटी आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. सो इथं युनिट आहे मोल आहे आणि सिम्बॉल MOL आपण म्हणतो. सो दिस इज द फंडामेंटल क्वांटिटीज, दिअर सिम्बॉल्स अँड युनिट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडं घाबरून जाऊ नका. फिजिक्स विषय हा थोडा अवघड आहे, परंतु सोपा करून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आपण आज काय पाहिलं? एक फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्सला काय म्हणायचं आपण, फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स इज द स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी आपण म्हणलेलं आहे. मग फिजिक्स मध्ये आपण फिजिकल क्वांटिटी पाहिल्या. दोन क्वांटिटी आहेत, एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी आहे डिराइव्हड क्वांटिटी. त्याची युनिट पाहिले आपण, नंतर त्याचे एक्झाम्पल पाहिले आपण. डिराइव्हड क्वांटिटी पाहिली, त्याचे पण एक्झाम्पल पाहिले आपण. युनिट म्हणजे काय ते पण पाहिलं, त्याचे रिक्वायरमेंट पाहिले. नंतर सिस्टीम ऑफ युनिट पाहिलं आपण. MK सिस्टीम आहे, FPS सिस्टीम आहे, CGS सिस्टीम आहे, SI सिस्टीम आहे. या सर्व सिस्टीम पण पाहिल्या आपण. हे सर्व पाहिल्यानंतर आपण आणखीन एक पाहिलं की फंडामेंटल क्वांटिटीज अँड त्याचं युनिट काय असेल, सिम्बॉल काय असेल, हे पण पाहिलेलं आहे. याच्या पुढचा भाग म्हणजे मित्रांनो तर फक्त डिराइव्हड क्वांटिटीज आहे, त्याचे युनिट असेल, सिम्बॉल असेल. पण जवळजवळ 18 सध्या आपल्याकडे असलेले 18 डिराइव्हड क्वांटिटीज या ठिकाणी आहेत. त्याचं सिम्बॉल, युनिट हे आपण पुढच्या पिरियडला हे आपण पाहूत. तरी पण यातला कोणता अवघड भाग वाटत असेल तर आपण दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. आणि जो भाग समजत नसेल तो पुन्हा तो व्हिडिओ बघा. उर्वरित भाग आपण पुढच्या पिरियडला घेऊ.